सर्वांना आवडणारा आज आपण इथे अख्खा मसूर भात बनवणार आहोत। मस्त असा टेस्टी भात आपण इथे बनवणार आहोत। हा जो अख्खा मसूर राईस आहे ना, घरात पण सर्वांना आवडेल आणि कमी वेळेत टेस्टी असा आपला इथे राईस होतो। चला बघूया। रोज रोज स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, पोळ्या लाटायच्या, भाकरी करायच्या, मस्त असा मसूर भाताचा बेत तुम्ही करू शकता। मस्त असा मसूर भात, काकडीची कोशिंबीर किंवा रायता खूप छान लागतो। मी ज्याप्रमाणे इथे मसूर भात बनवलेला आहे ना, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। अतिशय टेस्टी होतो। सगळ्यात आधी इथे काय केलेले, तेल टाकून घेतलेले 2 पळ्या इथे मी तेल ॲड करणार आहे। तुम्हाला पण स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना, मस्त असा मसूर भात बनवून बघा। चवीला खूप छान लागतो। रोज रोज भाजी पोळी बनवून कंटाळा येतो, तर तुम्ही असा इथे मसूर भात बनवून बघा। अतिशय टेस्टी लागतो। आपल्याला रोज पोळी करा किंवा भाकरी करा, भाजी बनवा, कंटाळा येतोच ना। त्यासाठी कंटाळा आला की असं मस्त मसूर भात बनवायचा। मी ज्याप्रमाणे बनवते ना, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। इथे आपल्याला कांदा आहे ना, छान असा थोडासा ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे। इथे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। कांदा इथे छान फ्राय होईपर्यंत आहे ना, आपण तांदूळ आणि मसूर धुवून घेऊया। इथे आपला कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे। हे बघा, छान मस्त असा फ्राय झालेला आहे। आता हा फ्राय झाला की मी याच्यामध्ये 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण ॲड केला। टोमॅटो टाकला ना की लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्या इथे टोमॅटो छान इथे थोडासाच आपण इथे कच्चेपणा जाईपर्यंतच इथे फ्राय करून घेणार आहोत। टोमॅटो थोडासा फ्राय झाला की याच्यामध्ये आता आपण लगेच इथे कोरडे मसाले टाकून घ्यायचे। त्यासाठी इथे मी कांदा मसाला, लाल तिखट आणि इथे माझा घरचा मसाला आहे, ते 2 चमचे घेतलेले आणि अर्धा चमचा इथे धनेपूड घेतलेली आहे, ते आता आपण याच्यामध्ये ॲड केलेले। आपण हे छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 बटाटा आहे, तो पण ॲड केलेला आहे। एकच बटाटा घेतलेला आहे इथे मी। त्यानंतर मुठभर शेंगदाणे घेतलेले। आता इथे मी अर्धी वाटी मसूर घेतलेला आहे, अख्खा मसूर या 2 मिनिटं इथे धुवून भिजवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करूया। हे पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण जेवढा मसाला आहे ना, तो या बटाट्याला मसूराला छान मिक्स करून घेणार आहे मी आता हे मिक्स झाल्यानंतर इथे मी 2 मिनिटं हे छान होऊन देणार आहे। आता इथे मी छान परतून घेतल्यानंतर इथे मी तांदूळ धुवून ठेवलेला होता, तो आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया। आता आपण हा जो तांदूळ आहे ना, तो पण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा या पूर्ण मसाल्यामध्ये। हे बघा, छान हा मसाला आहे ना पूर्ण या तांदळाला लागला गेला पाहिजे। पॅच्युलाने नीट मिक्स करता येत नाही। आता इथे मी उलटणं घेतलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचा पूर्ण, की सर्व मसाला हा आपल्या या तांदळाला, मसूर आहे जो अख्खा, बटाटा छान या तेलामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड करायची। आता आपण इथे साईडला गरम पाणी पण करून घेतलेले आहे। गरम पाणी आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। 2 ग्लास पाणी इथे मी ॲड केलेलं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं। पूर्ण जो मसाला खाली असतो ना, तो पूर्ण असा मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मी झाकण ठेवून घेणार आहे। एक 10-15 मिनिटं मीडियम गॅसवर आता हा होऊन देणार आहोत। इथे आपण 1 चमचा तूप टाकून घ्यायचं। जेव्हा भात इथे खळखळ उकळतोय ना, त्याच वेळेला इथे 1 चमचा तूप टाकून घ्यायचं, की पूर्ण आपला जो हा भात आहे ना, त्या भाताला हे छान लागल्या जातं। नंतर टाकलं की वरवरच मिक्स होतं। असं टाकलं ना या स्टेपला, की ते पूर्ण खाली पण सर्व राईसला तो छान लागल्या जातं ते तूप। अजून आपल्याला इथे 5 मिनिटच लागेल। हे बघा, इथे चेक करून बघितलं आहे, आपला इथे मसूर भात तयार झालेला आहे। तुम्हाला जर इथे माझा मसूर भात आवडला असेल ना, तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ शेअर करा। इथे आपला मसूर भात तयार झालेला आहे आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन येणार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।